या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष इंजिनियर फडसाहेब हे आपल्यासोबत आहेत. या द्या सर. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी इंजिनियर सुरेश फड, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना परभणी जिल्हा. मी आज परभणी शहरात आलेलो आहे. नगरपालिकेची रणधुमाळी गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे. त्यानिमित्ताने पाथरीला मी आज आलो. याच्यापूर्वी 2दा येऊन गेलो. आमची नैसर्गिक युती ही शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत गेल्या 6 महिन्यापासून झालेली आहे. त्या अनुषंगाने आमचं इथं काम चालू होतं. पण दुर्दैव आमचं असं की एकनाथ शिंदे सेनेचे जे कोणी उमेदवार आहेत ते सईद खान कोण आहेत ते, तर त्यांचं काही आमचं कॉन्टॅक्ट झालेला नाही आणि त्यांनी काही आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न पण केलेला नाही. आमचे काही उमेदवार इच्छुक लढायला होते, पण त्यांनी काही कुणाला जवळ घेतलं नाही आणि कुणाला जवळ थांबू दिलं नाही. आज 26 तारीख आहे. त्यांचे उमेदवार फायनल झालेले. 2 तारखेला मतदान आहे. 6 दिवसाचा वेळ आहे. आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पाथरी शहरामध्ये मी चक्कर मारली असता त्यांचे मोठे मोठे कटआउट या शहरात लागलेले आहेत. पण दुर्दैव असं की युती असताना, नैसर्गिक युती असताना आनंदराव साहेबांचे, आमच्या सरसेनानी आनंदराव साहेबांचे फोटो कुठल्याही बॅनरवर दिसत नाहीत. परंतु ज्यांच्यासोबत त्यांची अनैसर्गिक युती आहे भाजप, त्यांचे फोटो सगळीकडे झळकतात. याचा अर्थ असा होतो की या शहरामध्ये जे आंबेडकरी चळवळीचं मतदान आहे ते विनिंगचं मतदान आहे. जर त्यांना आमच्या मताची गरज नसेल आणि आनंदराव साहेबांच्या, बाबासाहेबांच्या विचाराची गरज नसेल तर आम्हालाही त्यांच्यासोबत जाण्याचा काही शौक नाही, आमची काही गरज नाही. त्यांनी त्यांचं वैयक्तिक ठरवावं. आता शेवट युती धर्म म्हणून आम्ही उद्या शिवसेनेचे श्रीकांतजी शिंदे उद्या शहरात व मानवतला येणार आहेत. तर आम्ही सर्व कार्यकर्ते एकदा त्यांची भेट घेऊ आणि त्यांच्याकडून जर काही सन्मानपूर्वक आम्हाला वचन मिळालं तर आम्ही पुढं ठरवू, नाहीतर उद्या आम्ही आमची स्पष्ट भूमिका जाहीर करू की ज्यांना कुणाला आंबेडकरी चळवळीशी प्रेम आहे, ज्यांना त्यांच्या दुःखाची जाण आहे, अडचणीची जाण आहे, अशा उमेदवारासोबत आम्ही उद्या नक्कीच जाऊ. मग आपली पंचायत समिती, नगर जिल्हा परिषद यासाठी काय भूमिका राहील? आता ते पुढे ते सध्याचा आता नगरपालिकेबद्दलच बोला, कारण पंचायत समिती आम्ही आता नंतर आम्ही आनंदराव साहेबांशी चर्चा करून आमच्या पक्षाची ह्यांची जर अशीच भूमिका राहिली तर करू, आम्ही आमचं ठरवू पुढं काय. आज त्या गोष्टीबद्दल बोलू शकत नाही.